मायक्रोफोनवर जॉईंट होतील अजित सर. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. आपण सँडी सरांना देखील ऐकताय. दुसऱ्या मॅचकडे वळतोय जिथे मात्र श्री वामदेव क्रिकेट संघ मारळ आणि त्याच्या विपक्ष खेळताना पाहायला मिळतोय संघ प्रथम 11 कोंडे या दोन संघाच्या दरम्यान. चला अतिरिक्त खेळाडू पाठवा. अतिरिक्त दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू पाठवा. समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. सीधी बॅट. नो बकवास. गॅप आहे खूप मोठा. नाही धाव संख्येला तोटा. हंप सिग्नल. वेलकम फॉर 4 चौकार. यावेळेस आणखीन एकदा स्लोवर चेंडू हाताळलाय. स्विंग अँड मिस. फिंगर रोल करत असताना गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता अभिलेख इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आज 14 फेब्रुवारी जर आपण पाहिलं तर आज व्हॅलेंटाईन डे. परंतु सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानावरती आमचं क्रिकेट वेड काय सांगतायत. ना चॉकलेट डे, ना प्रॉमिस डे, ना व्हॅलेंटाईन डे. अगदी क्रिकेटच्या मैदानावरती फक्त बॅटिंग दे, बॉलिंग दे आणि तेही नाही जमलं तर फिल्डिंगला तरी घे. अगदी 14 फेब्रुवारी असताना देखील या मैदानावरती आज जसवली बागमंडला प्रीमियर लीग हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या अनुषंगानं प्रत्येक खेळाडू आज मोठ्या आशानं मोठ्या उमेदीनं मैदानावरती उतरला आहे. अगदी नुसता मैदानावरती उतरला नाही तर आपल्या संघासाठी आज नशीब आजमावण्याकरिता आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये समीर आणि त्याच्या साथीने योगेश आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती अभिलेख आहेत. पुन्हा आडवा बाटनं यावेळी चपरास फिंगरी लगावली है. भीड़ में लगे तो उससे धक्का कहते हैं और गेंद हवा के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाए तो उसे सिक्सर कहते हैं. मॅच राहिला. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच उत्तम. उत्तमला आपण गौरवित करणार आहोत. उत्तम आपण या जो मागचा मॅचचा हिरो गेम चेंजर खेळाडू उत्तम या आपण उत्तम. चला मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उत्तम आपण यायचं आहे. जिथे मात्र उत्तमला आपण गौरवित करणार आहोत. उत्तमचा सन्मान देखील केला जाईल. उत्तम या पण एक बाजूला आपल्याला प्रथम 11 कोंडे पाहायला मिळत आहेत जे की ॲज अ आयकॉन खतरो की घंटी बंटी मैदानाच्या आतमध्ये बरसणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मारळ संघ आहेत. स्वतःच्या गावाचा संघ उतरवलाय आणि त्यांची स्ट्रॅटेजी जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं सर्व खेळाडू खेळतील. जसवली बागमंडला विभागामध्ये प्रीमियर लीगमध्ये आमच्या गावातीलच खेळाडू खेळतील आणि त्यांच्या स्वतःच्या गावाचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण की आवाज आपल्यापर्यंत क्लिअर पोचत नाही आहेत. कारण तब्येत थोडीशी खराब आहे. त्या अनुषंगानं आपल्यापर्यंत क्लिअर आवाज पोचत नाही आहे. तरी सुद्धा देण्याचा प्रयत्न करतोय. हा उत्तमला आपण गौरवित करतोय जे की मागच्या मॅचचा हिरो उत्तम ठरलाय. चला घाई करा. 15 मिनिटांमध्ये 3 षटके आहेत. 15 मिनिटांमध्ये बंटी 3 षटके आहेत. बघा नियमांचं उल्लंघन कराल. नियमांचं जर उल्लंघन कराल तर मात्र आयोजन कमिटी तटस्थ असेल. बघा मोठी स्पर्धा असते त्यामध्ये काही नियम असतात. मग ISPL सारखी स्पर्धा आपण पाहिली. त्या ISPL स्पर्धेमध्ये नियमांचं उल्लंघन करणारा अगदी महाड विभागातील
योगेश पेंडकर जो 2 मॅच दुसरीकडे खेळताना आढळला, अक्षरशः 3 मॅच बॅन करण्यात आलं होतं. म्हणून स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेला काही नियम बनतात मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं आज व्हॅलेंटाईन डे आणि अगदी आपण प्रॉमिस डे देखील पाहिला. मी एकच म्हणेन मित्रांनो की प्रॉमिस करा खेळाडूंना, प्रॉमिस करा खेळाडूंशी की अगदी खेळमेळीतील क्रिकेट प्रॉमिस करा, खेळमेळीतील क्रिकेट खेळू. प्रॉमिस करा आपल्या कर्णधाराशी की आपल्या संघासाठी आत्मीयतेनं क्रिकेट खेळू. प्रॉमिस करा आपल्या ग्रामस्थांशी की आमच्या गावच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही क्रिकेट खेळू. आणि प्रॉमिस करा क्रिकेटशी की क्रिकेटच्या आत्मीयतेला धक्का लागणार नाही असं आम्ही क्रिकेट खेळू. अगदी क्रिकेटच्या पटलावरती काही नियम असतात मित्रांनो. कारण यावेळेस आडवा बॅटनं भिंगरी चपरास लगावण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत, लॉंग लेगमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे लेफ्ट हँडेड बॅट्समॅनकरिता. अगदी विवरचना पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळत आहेत, दुसरं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं निर्बंध नसणार आहेत. अगदी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्मिथ दाखल झाला आहे. स्मिथला एक स्मिथ हास्य करताना गोलंदाजी. समोरच्या दिशेनं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मानवंदना देणारा, अभिवादन करता दंडवत देणारा हा दर्जेदार सिक्सर. रत्वी स्ट्रायकर आणि आरोही वैष्णवी 11. रत्वी स्ट्रायकर आणि आरोही वैष्णवी 11 ह्या दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस का बॉस रेडी यायचंय. यस थँक्यू. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी देखील यायचं आहे. 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. बघा घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नकात, स्पीडअप करा. रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आहे. 21 धावा फलकावरती आहेत. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक आहेत. तो बनेल दर्शक, दर्शनीय स्ट्रोक सिक्सर. आता त्या खेळाडूने सांगितलं है, सुबह का नाश्ता भी करेंगे, दोपहर का खाना भी खाएंगे, लेकिन इस मैदान के ऊपर हम झेल नहीं पकड़ेंगे, इस मैदान के ऊपर हम कैच नहीं पकड़ेंगे. और ये इरादा हमारा पक्का है. झेल सुटला आता मैदानाच्या आतमध्ये. अगदी क्षेत्ररक्षक आहे, तो बनेल दर्शक. 13 का पुल 17 का माला, झुकेगा नहीं बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला. आणि थेट DBN लाईव्ह प्रत्येकाला हा चॅनल हवा असतो. प्रत्येक मॅचमध्ये या वसई विरारमध्ये खऱ्या अर्थानं बरीचशी मागणी असणारा चॅनल, अगदी क्लिअरिटी विथ क्वालिटी DBN लाईव्ह. अवधूत मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम धारिवली गावचा अपकमिंग पहिला बॉल, अप्रतिम दर्जाचा स्लोवर चेंडू हाताळला, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. समोर जर आपण पाहिलं तर मारळ संघ आहेत, अगदी 33 धावांचा पाठलाग, 33 धावा मैदानाच्या आतमध्ये उभारल्यात. हे गरजेचं आहे कारण तुमची सुरुवात फार महत्वाची आहे आणि त्यानंतर क्रिकेटचं पटलं तुम्ही शेवट कशी करताय यावरती निर्धारित आहे. जाऊ दिलंय अवे फ्रॉम द बॉडी. यस पंच दर्शवत आहेत. अगदी खऱ्या अर्थानं मंडणगड विभागातील गोटे अंपर्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, पुढचा बॉल आणखीन एकदा अवधूत गोलंदाजी मार्कवरती निघाले आहेत. यावेळेस देखील
यावेळेस रडार मध्ये आलाय. अगदी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा लांबवरचा फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. प्राणपाडाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मना सदा परतुनी तूच लावले हल्ले. धर्म घेतला रिक्षा, जन्म घेतलेला धर्मरक्षणासाठी, हे जिजाऊन पोटी हे शिवराया, प्रणाम तुझला कोटी कोटी. अगदी महाराजांचं गीत डिझाईनच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. अजिते मात्र आणखीन एकदा हलक्यातनं फक्त स्टे केलाय. लॉंग लेगचा खेळाडू प्रचंड वेगानं आला आणि बॉलला चेस करत असताना अगदी रणसंख्या 42 धावा आहेत. रडून काहीच बदलत नाही, थांबून यश घोसत नाही. उठ उभा राहा, लढा दे, कारण हारलेला पुन्हा कधी हारत नाही. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढाऊ, प्रत्येक संघाला परिश्रम, प्रत्येक संघाला संघर्ष आहेत. आणि अवधूत अवधूत मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम दर्जाचे दूध देताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक दर्शवत आहेत, सातत्यानं अपकमिंग आहेत, नव्या आहेत. धारिवली संघाकडून येत असताना अगदी गोलंदाजी मार्कवरती त्यांना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज प्रथम 11 कोंडे या संघाकडे खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळी स्लो पुलटा चेंडू, भिंगरी मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी आणि मिळत्या विकेटच्या आम्ही फलंदाज डीप पॅट्स गॉन. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर वाचायला चला घाईनं. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भावेश मॅन फ्रॉम मारळ, समोर समोर बॅटच्या रडार मध्ये हुक केलाय. हुक 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 मैदानाच्या आतमध्ये हुक केलाय आणि 6 धावा देखील बुक केल्यात. आता फलंदाजाला लागली भूक, त्यानं केलाय हुक. भावेशची फलंदाजी सापूक झुपूक सिक्सर. हरमेश मैदानाच्या आतमध्ये होते. आता हरमेश देखील सांगतायत कॅच घेणं गरजेचं आहे, परंतु बाबा आता सध्याच्या घडीला तुम्हाला कॅच इम्पॉर्टंट आहे. स्वतः संघाचं नेतृत्व करताय, संघाचे लिडरशिप आहेत, कॅप्टन आहेत, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. ही जबाबदारी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 3.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचं अगदी अंतिम भैरवी षटक हाताळण्याकरिता करण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. करण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. स्मॉल पॅकेट डायनामिक मैदानाच्या आतमध्ये करण, व्हेरी फर्स्ट बॉल, समोर लेफ्ट हँडेड, लोअर पुलटा चेंडू आडवा बॅटनं हम्पस सिग्नल देखील येताना पाहायला मिळत आहेत. दिले गेले आहेत. आता JPL पिक्चर आहे सुपर डुपर हिट, येणारा चेंडू असेल प्रीट
आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आहेत 51 धावा आहेत. 50 अप. 51 धावा फलकावरती आहे. समोर देखील तितकाच ताकदवान संघ आहेत. एक बाजूला मारळ सध्याच्या घडीला वर्चस्व करतायत आणि दुसऱ्या बाजूला प्रथम 11 कोंडे आहेत. त्या कोंडे संघामध्ये 2 खेळाडू दिग्गज आहेत. यावेळी समोर ऑन दी अप खेळला, ऑन मेरिट खेळला. बंटी बॉलवरती आल्यात. बंटीनं बॉलला चेस केल्यात. अप्रतिम दर्जाची फील्ड पाहायला मिळते. बंटींच्या माध्यमातून 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. बंटीला व्हाईटिश लॉंगॉनला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहतोय आपण बंटीच्या माध्यमातून, जिथे मात्र चांगली फेक झाली आहे. अगदी प्रथम 11 कोंडे याचा आयकॉन बंटीला पाहतोय. समोर मारळ संघ आहेत, गावचा संघ आहेत, ग्रामीण विभागातील खेळाडू आहेत. कारण आतापर्यंत जर कामगिरी पाहिली ना तर कौतुकास्पद राहिली आहे. किंबहुना कामगिरी करत असताना यावेळेस इझिली डन. लुक ॲट द अनडिस्टन्स पाहायला मिळाला. सरळ आणि साधा सोपा जाईल. मी मगाशी देखील म्हटलं ना कि सुबह का नाश्ता भी करेंगे, दोपहर का खाना भी खाएंगे, लेकिन आज मैदान के ऊपर हम कैच नहीं पकड़ेंगे. बघा कॅच काय इम्पॉर्टंट आहे. मागची मॅच आपण पाहिली, अक्षरशः 1 चेंडूमध्ये 1 धाव हवी असताना तो सामना जर आपण पाहिलं तर मात्र अगदी विराट 11 रायगड या संघाने जिंकला. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती आपण सातत्याने म्हणतो ना, क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. समोर यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. हाय हाय फ्लाय इन टू द स्काय और गेन करिए. टाटा बाय बाय. सिक्सर. थँक्यू डीजे. रणसंख्या षटकाराच्या सायन आता रणसंख्येला आकार येताना पाहायला मिळतात. 61 धावा फलकावरती आहेत. 61. शेवटचा 6. अंतिम षटक, भैरवी षटक मैदानाच्या आतमध्ये. करण पुढचा बॉल. आणखीन एकदा वन्स अगेन अनदर. बंटी आहेत. मिस टायमिंग स्टोन एलिव्हेशन फार कमी आहेत, उंची जास्त गाठली आहे आणि त्या अनुषंगानं विकेटचं पतन. फलंदाज कोण? असून खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मात्र ससवली बागमंडला विभाग अगदी ज्ञानेश्वर महाराज सातत्यानं म्हणतात, भावे विना भक्ती नाही, मुक्ती विना बले विना शक्ती नाही. बले विना बोलू नये. तुमच्याकडे जर बळ असेल ना तर मात्र अंगातल्या शक्तीची काही उपयोग नाही आहेत. खऱ्या अर्थानं तुमच्या स्वतःमधले कर्तबगारी, तुमच्या स्वतःमधले असणारं कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सिद्ध करायचे आहेत. आणि त्या अनुषंगाने सध्याच्या घडीला दोन्ही संघ अगदी प्रयत्नांचा परिश्रम करतायत. आणि अगदी पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. हा एक चेंडू आहे का? थँक्यू. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. न्यू बॅट्समन.
अंकित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. समोर भावेश आहेत, अगदी मोठ्या स्ट्रोकसाठी सातत्याने जाणले जातात. करण गोलंदाजी मार्कवरती आहेत, निघालेत करण. यस, थोडासा रनवेमध्ये बदल, अगदी सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये काहीसे अडथळे निर्माण होतात आणि त्या अनुषंगाने मृत चेंडू घोषित केला पंचांना. अंप सिग्नल येताना पाहायला मिळतात. करण निघाले तर वर द विकेटनं भावेश हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं आल्यात, अवधूत बॉल वरती आल्यात, बॉलला स्टे केल्या, बॉलला थांबवल्यात आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागतात. यस, पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. 63 आणि 64 धावांचं लक्ष आहे. येणारे 24 चेंडू आहेत, 64 आहेत. आपण नाणेफेकीचा कॉल करतोय, जिथे मात्र दोन संघाच्या दरम्यान हतवी स्ट्रायकर्स आणि आरोही वैष्णव 11. चला, हतवी स्ट्रायकर्स आणि आरोही वैष्णव 11 जशी मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 64 धावा आहेत. हॅलो हॅलो. चला, दोन बलाढ्य संघ एकमेकांविरोधात भरणार आहेत रंग. ऋत्विक स्ट्रायकर आणि आरोही वैष्णव 11. टॉस का बॉस तेजस यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल. टेल इज द कॉल. हेड ऋत्विक स्ट्रायकर्स टॉस नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी. किती धावांपर्यंत आरोही वैष्णव 11 ह्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? प्रयत्न असेलच, खूपच कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगली आहे म्हणून तुम्ही हे केलं की आम्ही कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. असा कोणता गोलंदाज आहे जो तुम्ही ब्रह्मास्त्र म्हणून वापरू शकता? त्या गोलंदाजाचं नाव कळेल? आहेत आमच्याकडे खूप आहेत. लावण्य आहे ते खूप आहेत, 14 जण आहेत चांगले, सगळे गोलंदाज चांगले आहेत. ओके. आरोही वैष्णव 11 नक्कीच नाणेफेकीचा कॉल नक्कीच हरलाय, पण प्रथम फलंदाजी करण्याचा तुम्हाला कॉल दिलाय. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आमचं टार्गेट 50 ते 60 धावापर्यंत करू. नक्कीच. मला असं वाटतं की 50 ते 60 जर आम्ही धावसंख्या बनवल्या 60 तर विरुद्ध संघाची लावेल वाट. पण नक्कीच 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. कोणता फलंदाज आहे जो लिडिंग फेस करेल, म्हणजे चांगली फलंदाजी करणार? असं कोणता फलंदाज आहे तुमच्याकडे जो ह्यांच्या विरुद्धात उपयोग येणार आहे? आमचे बघायला गेले तर सगळेच प्लेयर चांगले आहेत, पण आयकॉन म्हणून शेखर, राहुल असे चांगले प्लेयर आहेत. नक्कीच. दोन्ही संघांसाठी विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. नक्कीच. जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है, वरना कितने जन को तो मिस कॉल भी नहीं है. नक्कीच ही स्पर्धा बघायला खूप मजा येणार आहे. JBPL पर्व 3 गर्व असेल. सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजित सर. काळाचा दिवस आहे. पुलवा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना देखील आपण सकाळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. खऱ्या अर्थानं अगदी आपण आज जे स्वाभिमानाने जगतोय, आज आपण अभिमानाने जगतोय, आज आपल्यापर्यंत ताट मानेनं जगतोय, सर्वीकडे सहजरित्या सुखरूपरित्या आपण प्रवास करतोय. अगदी त्या शहीदांमुळे जवान, कारण आपल्या भारताच्या सीमेवर लढतायत, त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सुखीचे दिवस आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचा आज काळाचा दिवस ठरला. कारण काळाचा महिमा काळच जाणे. अगदी वेळ, मी सातत्याने म्हणतो ना, माणसांच्या आयुष्यामध्ये माणसांची वेळ आणि हा क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचा खेळ कधीही बदलेल. म्हणून वेळेला फार महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि तो माईक बंद करा. मैदानाच्या आतमध्ये दोन दिग्गज खेळाडू
पदार्पण करतायत. आघाडीची जोडी पाहायला मिळतात. चिराग शिगवण खऱ्या अर्थानं प्रथम 11 कोंडे या संघानं तब्बल 54,000 सर्वाधिक वर्णी लावणारा खेळाडू सध्याच्या घडीला प्रथम 11 कोंडेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे काहीतरी आहेत. असंच इतकं अगदी जे पॉइंट्स 54,000च्या बेसवरती चिराग शिगवण या खेळाडूला आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगकडे पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला याचा आयकॉन पंटी. पहिला बॉल हलक्या हातानं धीम्या गतीचा बॉल पाहायला मिळाला, जिथे मात्र स्लोवर चेंडू हाताळला. स्विंग अँड मिस. अगदी बोटांचा फिंगर रोल करत असताना पहिल्याच बॉलवरती प्रभावित केलंय. साहिल गोलंदाजी मार्कवरती आलायत. स्मॉल पॅकेट डायनामिक मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग आहेत. पहिलं स्पेल पॉवर प्लेचं पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळत आहेत. एक शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, एक शॉर्ट स्वीपर कव्हर अगदी मिडऑनला पाहायला खेळाडू मिळत आहेत. एक शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट काऊ कॉर्नर पाहायला मिळतात. एक शॉर्ट लेग आणि डीपमध्ये 2 प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. एक डीप मिड विकेटला पाहायला मिळत आहेत. एक लॉंग ऑफला खेळाडू डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. ही बिवर रचना, हे ट्रॅप, हे झालं विणलं गेलं आहे. साहिल राऊंड विकेटनं पुन्हा एकदा यावेळेस बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू समन डिलिव्हरीचे पाहायला मिळतात. जास्तीचे चेंडू गुडलँड स्पॉटवरून दोन्ही चेंडू जर आपण पाहिलं तर मात्र थोडीशी उचली, अगदी हलकासा उचली घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धावची सांगता पाहायला मिळतं. यावेळेस भिंगरी लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. मोठी विकेट आहेत आणि प्राइसलेस विकेट. जाणं मात्र 54,000 पॉइंटवरती बेस आपल्या नावी निवळला होता आणि तोच खेळाडू बडी मछली जाल में बसे. विकेटचं पतन गॉन. टीसर मास्टर आणखीन एक 99 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. गत वर्षामध्ये जसवली बागमंडला प्रीमियर लीग अगदी त्या भाईंदरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये पाहायला मिळाले, जिथे मात्र बेट्स बॅट्समन JBPL बेट्स बॅट्समन किताब ज्यानं भूषवला हरमेश दादा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. साहिल कमिया छोट्या चणीचा खेळाडू आहेत, परंतु कमबॅक दर्शवत आहेत. एक मोठ्या खेळाडूला माघारी परतवल्यात. पुढचा बॉल हलक्यातनं फक्त स्ट्रेअर केलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू 38 सर्कलमध्ये तैनात आहेत, जिथे मात्र एक धाव अर्जित होती आहे. एकेरीच्या सायण रणसंख्या वधारती आहे. रणसंख्या सातत्यानं दोन धावा पलकावरती लगावल्या जात आहेत. एक बाजूला बंटी आहेत आणि दुसऱ्या बाजूला हरमेश आहेत. जाऊ दिलंय. यस, अगदी वाईड यॉर्कर करण्याचा कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये अंगलट आलाय आणि अतिरिक्त धाव पलकावरती वधारती आहे. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. पुढचा बॉल समोर बैठक लगावण्याचा प्रयत्न. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और सिक्सर. सर्वांना एक महत्वाची सूचना आहे. संघातील सर्व 12 खेळाडू, कमिटी मेंबर सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. समाजसेवक जयेश कापडे यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. संघ मालक कोणी जाऊ नका बाहेर. कमिटी आणि 12 संघातील खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था जयेश सर. यस, खऱ्या अर्थानं अल्पवर दुपारच्या जेवणाची व्यवस्था देखील केली गेली आहे. कारण अगदी सर्व टीम्सना 12 संघ या स्पर्धेमध्ये आहेत आणि संपूर्ण खेळाडूंना देखील जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. डे नाईट फॉर्मॅट्स. बॅटच्या आउटसाईड एज आहेत. लिडिंग एज पाहायला मिळाली.
जिथे मात्र स्वीपर कव्हरला जर आपण पाहिलं तर मात्र अगदी फ्लँक सिक प्ले खेळाडू आहेत थोडेसे विखुरले गेले आणि त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू धरतीला दान झाला आहे. 1.0चा खेळ संपलाय. रणसंख्या 10 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा ब्रेक. त्या ब्रेकमध्ये राज डीजे यांच्याकडे देखील वळूयात. एक षटका अखेरीस रणसंख्या आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आहेत. 10 धावा फलकावरती आहेत. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या बाजूला बचाव आहेत. एक बाजूला प्रथम 11 कोंडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला मारळ संघ आहेत. बापदाब 11 मारळ संघ आहेत. चला घाई करा. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये बघा. अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावं लागेल. वारंवार आपल्यापर्यंत कॉल पोहोचतोय. ती दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती दक्ष आला. दीक्षित आलाय. थम्पर्स दोन्ही हात समांतर करतायत. यस अगदी जर आपण पाहिलं तर मात्र निलेश धामणे सरांचा इशारा देखील येतोय. व्हाईट बॉल. इट्स अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवलाय. दीक्षित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आले आहेत. हलक्या हातानं फक्त सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय. अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. 30 सर्कलमध्ये अवघी आणि अवघी एक धाव अधोरेखित होती आहे. रणसंख्या सातत्यानं वधारत आहेत. 12 धावा फलकावरती नोंदवल्या जातात. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आहे. मारळ संघाचा सध्याच्या घडीला बोलबाला पाहायला मिळत आहेत. कारण मी मगाशी देखील म्हटलं या मैदानाची एक वेगळी स्थिती आहे. 3 सत्र असतात. दुपारचं, संध्याकाळचं आणि सकाळचं. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिकला मिस करतोय चेंडू. यस हम्पास सिग्नल नो बॉल. इट्स बघा हा गोलंदाज पुन्हा या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणार नाही आहे. चला दुसरा गोलंदाज यूज करा. दुसरा गोलंदाज यूज करा लगेचच. बघा जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. कारण आपण या स्पर्धेमध्ये काहीतरी नियमावली आहेत. त्या नियमावलीमध्ये एक नियम बनवला आहे. जर थ्रो गोलंदाजी घोषित करण्यात येईल त्यावर ते 2 एक्स्ट्रा रन्स आणि 1 नो असे 3 धावा देण्यात येतील. बघा तुमच्या सर्वांच्या सानिध्याच्या माध्यमातून ही नियमावली तुम्हा सर्वांना सांगण्यात आली गेली आहे, बोलण्यात आली गेली आहे आणि त्या अनुषंगानं ही नियमावली आपल्यापर्यंत पोहोचते आहे. तीन धावा प्लस केल्या जातील. येस एक 9 चेंडू आहेत आणि त्यानंतर 2 धावांची मोहर. अर्थातच 3 धावा. नव्यानं गोलंदाज. लोअर पुलटा चेंडू आडवा बाटना बिंगरी. चपरास लगावण्याचा प्रयत्न प्रियट आहेत. भावेश प्रचंड वेगानं बॉलला चेस केले आहेत. चतुर आणि चाणक्य यष्टीरक्षक भावेश आहेत, जे की आतापर्यंत आपल्या संघासाठी सातत्यानं लीडरशिप करतात आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ होताना देखील पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस अलन विथ द कार्पेट, अलन विथ द ग्रास जमिनीलगतचा चेंडू खेळला. समीर नव्यानं गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शांत संयमी क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. जसवली भागमंडला प्रीमियर लीग 2026 पर्व 3रं आणि त्यात आहेत आपण सर्व. खऱ्या अर्थानं अगदी 3ऱ्या पर्वामध्ये येत असताना लोअर फुलटा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळतात. हम्पर सिग्नल नो बॉल. यस बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंना रिव्ह्यू नाही आहे, फक्त हम्पर्सकडे रिव्ह्यू दिला गेला आहे. ऑनफिल्ड डिसिजन पंच देतील ते तुम्हाला मान्य करावं लागेल. बघा आपण स्पर्धा चांगली खेळतोय, स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा दिमागदार आहे आणि दर्जेदार आहे. इट्स पॉवर प्ले समोरच्या दिशेनं खेळलाय.
ना सूरत देखता है ना मूरत देखता है, ये खिलाड़ी अपनी टीम की जरूरत देखता है, ठोकला है स्टेट डाउन द ग्राउंड, चौकार. सो मच डीजे मास्टर, डीजे राज अप्रतिम. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, हलक्या हाताने फक्त स्मॅच केल्यात. खेळाडू आहेत वाईडिश लॉंगनला, बंटीला माहिती होतं स्ट्रोक फसला आणि त्या अनुषंगाने स्वतःवरती नाराज. विकेटचं पतन, आणखीन एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. उद्रा आगमन या करुणे दाखवावी चारी दिशा, डंका वाजावा जान जान केली हवेल ना, तो प्रत्येक जण शर्मेने लाजावा. दाखवून द्यावे असे सामर्थ्य, पराक्रमाने इतिहास गाजावा. ज्या वाटेवर शंका घेतली तिथूनच विजयाचा रथ साजावा. आता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण विजयाचा रथ सजवण्याकरिता आपलं नशीब आजमावतोय, आपलं नशीब आजमावतोय. आपली संघाची कामगिरी समोर, समोरच्या दिशेनं सिद्धी बॅट खेळाडू आहेत वाईडिश लॉंगनला, त्यानं मात्र टीपला सरळ साधा सोपा झेल अवधूत मैदानाच्या आतमध्ये आले आणि माघारी देखील परतले. विकेटचं पतंग, वन मोर विकेट डाऊन गॉन. आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर मात्र प्रथम 11 कोंडे अडचणीत सापडलाय, अडचणीत सापडलाय. कुठेतरी अडचण दूर करण्यासाठी एक तारणहार हवाय, एक तारणहार हवाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये आहेत. ज्यानं मात्र गत वर्षामध्ये ती अफलातून इनिंग, ती मॅरेथॉनिंग इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या मॅरेथॉनिंग इनिंगच्या जोरावरती बेट्स बॅट्समन हा किताब त्यानं भूषवलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेनं ऑन साईडला टर्न केलाय, ड्रायव्हिंग लेंथ पाहायला मिळाली. जिथे मात्र एकदा वार्चित होत्या. एकेरीच्या सहाय्यानं रणसंख्या 23 या अंकणावरती 23 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत शांत ठेवलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पराग आलाय. पराग थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. बघा, क्रिकेटच्या पटलावरती तुमच्या वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व दिलं जातं. तुमच्या दिशा सटीक लाईन आणि लेंथ असेल तर तुम्ही गोलंदाजी मार्कवरती ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरता त्यावेळेस ते गोष्टी परिपक्व असणं गरजेचं आहे. पंचवीस 25 थेट DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. आणखीन एकदा आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22 पंच दर्शवतात, जो की इंडिकेट करतोय व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव फलकावरती वधारतीये. 26 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल जाऊ दिले. आणखीन एकदा, अगर भरकट जाओगे लाईन और लेन से तो पडेंगे फटके. सध्याच्या घडीला मी मगाशी देखील म्हटलं, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती संधी निर्माण करून देणारा खेळ हा क्रिकेटचा आहे आणि त्या क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला ती परिभाषा तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे. साऊ दिलाय सातत्यानं अगदी शरीरापासून दूर ठेवतायत. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत, कवायत करतायत. अतिरिक्त धाव फलकावरती वधारते. रणसंख्या
28 धावा फलकावरती. 28. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं गोलंदाजी करतायत. हंप सिग्नल देखील वेगवेगळी आधा अगदी मी मगाशी देखील म्हटलं मंडणगड विभागामधून येत असताना गोट्या अंपस निलेश थांबणे. चला यानंतर होणारा मॅच हतवी स्ट्रायकर्स आणि आरोही वैष्णव 11. संघमालक अमित पवार, संघमालक विजयदादा कांबळे आणि हतवी स्ट्रायकर्स संघमालक. आपण लक्ष वेधतोय मी दोन्ही संघांचं. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहेत. एफर्ट्स देताना पाहायला मिळाले, थोडेसे एफर्ट्स कमी पाहायला मिळाले, जिथे मात्र एफर्ट्सला दाद देणं गरजेचं आहे. कॅच कॅरी करणं गरजेचं होतं, परंतु त्यांचा एफर्ट्स लाजवाब राहिला. धावा रोखल्यात, धावा थांबवल्यात. .31 31 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत एकही खेळाडू ड्रायव्हिंग लेंथवरती पाहायला मिळत नाही आहेत. ड्रायव्हिंग लेंथवरती येत असताना अगदी JBPL म्हटलं की जसवली बागमंडला विभागातील प्रत्येक खेळाडू, अगदी श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक खेळाडू वेट अँड वॉच थांबले. हापांपूल हापाम चाक करण्याचा प्रयत्न, अगदी शरीराचा वेध घेतोय. आता कुठेतरी लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी करतायत पराग. आता मैदानाच्या आतमध्ये थोडेसे बहारदार गोलंदाजी करतायत. समोरच्या दिशेनं लोअर फुल टच चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. भिकरी चपरास चाबूस लगावलाय आणि त्यावरती मिड विकेट क्लिअर करणारा हा पहिला दर्जेदार सिक्सर. अगदी प्रथम 11 खोंडे संघमालक आदरणीय सन्माननीय आमचे दादा सुजल शिगवन, ते देखील या मॅचला एन्जॉय करतायत आणि हा मॅच जिंकणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेनं आणखीन एकदा फोर्स केलाय. इवल्यांच्या फांद्यांवर अपेक्षांचं उज, इथं कोणी नाही येणार, तुलाच करायचं आहे तुझं. ठोकलाय दर्जेदार आणखीन एक सिक्सर. मारेल संघाला एक विनंती आहे बघा, एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. 15 मिनिटं आपल्याला ओलांडून गेली आहेत. चला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्या. मी मगाशी देखील म्हटलं तुम्हाला वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. वेळ फार महत्वाची आहे, कारण माणसांची वेळ आणि हा क्रिकेटचा खेळ. रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आहेत 44. आता येणारे 6 बॉल आणि विजयाकरिता 20. 6 मध्ये बनवायचे आहेत 20. 6 चेंडू आणि 20 धावा आहेत. 6 डिलिव्हरी अँड 20 रन्स. शेवटचं षटक, भरावी षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याकरिता विकेट टेकर गोलंदाज अंकित. आता अंकित वरती जबाबदारी दिली आहे. समोर जर आपण पाहिलं तर बॅटल आहेत. स्मिथ आणि त्याच्या साथीनं हरमेश आहेत. 2 चेंडूंवरती 2 गणागती प्रहार आले आहेत. आता सुजल शिगवंदादा म्हणत असतील ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. समोर आणखीन एकदा ऑन साईडला टर्न केलाय. ड्राइंग लेंथवरती भावेश आहेत व्हाईटिश लॉंगॉनला. अगदी त्या बॉलला चेस करतायत. एक धाव अर्जित होते आहेत. विजयाकरिता समीकरण इक्वेशन येणारे 5 आणि 19. 5 मध्ये बनवायचे आहेत 19. एक बाजूला गत वर्षाचा बेट्स बॅट्समन हरमेश शिगवन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत आणि दुसऱ्या बाजूला
गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आहेत. हाय व्होल्टेज, हा मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत जाईल यातील मात्र शंका नाही आहे. साऊ दिलाय, साऊ दिलाय, साऊ दिलाय. दडपण, दडपण. प्रत्येक चेंडू क्रिएशन, प्रत्येक चेंडू क्रिएशन दडपण निर्माण करणारे असणार आहेत. विजयाकरिता येणारे 5 आणि 18 आहेत. 5 मध्ये बनवायचे आहेत 18. एक बाजूला प्रथम 11 कोंडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला बापदेव 11 मारळ. हे द्वंद्व, हे बॅटल हलक्यात ऑन साइडला टर्न केला. प्रचंड वेगानं खेळाडू आलात. एक धाव झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी पलटलात. स्ट्राईक हव्यात. अगदी डगआउट्स मधून देखील आवाज येतोय, तुलाच खेळायचे आहेत 6 बॉल. डगआउट्स मधून देखील प्रेक्षक वर्ग देखील हेच म्हणत असतील. हरमेशकडे ताकद आहेत, हरमेशकडे नजाकत आहेत, मोठे स्ट्रोक खेळण्याची जी जबाबदारी आहेत, परंतु नॉन स्ट्रायकरला का उभे राहत आहेत हा प्रश्नचिन्ह आहे. पुढचा बॉल समोर ऑन दी अप खेळलाय. इनसाइड आउट, मिस टायमिंग स्ट्रोक. सरळ साधा सोपा झेल. अगदी क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं म्हटलं जातं मित्रांनो, अगर छोडोगे कॅच तो हार जाओगे मॅच. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आपण सातत्यानं म्हणतो, परंतु सध्याच्या घडीला तुम्हाला हा क्रिकेटचा अद्भुत खेळ तितकाच जिंकणं गरजेचं आहे. आता समीकरण येणारे 4, 3 आणि बनवायचे 16. 3 मध्ये बनवायचे 16 हरमेश आहेत एक बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत. 3 मध्ये 16 बनवायचे आहेत. समोर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली साइड, अगदी बॅटची आतलीकडे विकेट किपरचा सहारा. फलंदाज हरमेश बाद. त्याच्या घडीला आमचे संघमालक सुजल शिगवणदादा आहेत. त्यांनी देखील खेळाडू करता 4 व्हीलर आणली आहे. 4 व्हीलर आणली आहे, परंतु सध्याच्या घडीला तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. सुजल दादा तेच सांगत असेल, तुम्हाला सध्याच्या घडीला जिंकणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला 4 व्हीलर मध्ये बसणं गरजेचं आहे. परंतु आता काय घडतं, येणारे 2 आणि बनवायचे 18. 2 मध्ये बनवायचे 18, 16 माफिया सभी. 2 मध्ये बनवायचे 16. औपचारिकता. क्रिकेटचा नसीब, नसीब यावेळेस नसीब आजमावतोय. 16 हवे आहेत आणि संघर्षाचा संघर्षमय दाखवणार हा पहिला सिक्सर. बनवायचे 10. एक चेंडू आणि 10 आहेत. दुसऱ्या बाजूला मारळ आणि त्याच्या अगेन्स्ट 10. मिस टायमिंग स्ट्रोक. सामना फिनिश, सामना जिंकला टीम मारळ संघानं. विजयाची मोहर लगावली जाते आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो, गेम चेंजर खेळाडू. चला मारळ संघ लगेचच बाहेर आहे आपण. नो डाऊट अबाउट योगेश. योगेश या मारळ संघाचा योगेश. आपण योगेशला देखील गौरवित करणार आहोत. चला यानंतर होणारा मॅच हतवी स्ट्रायकर्स आणि आरोही वैष्णवी 11. यानंतर होणारा मॅच हतवी स्ट्रायकर्स आणि आरोही वैष्णवी 11 आणि मारळ संघाचा योगेश. योगेश आपण योगेशला आपण गौरवित करणार आहोत. हॅलो हॅलो. तसेच JBPL जसोली भागमांडला प्रीमियर लीग पर्व 3 असेल तरी पण गर्व असेल आम्हाला प्रत्येक क्रिकेट प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांनी, मायबाप यांना. तसेच याच पर्वासाठी ज्याने आम्हाला अमूल्य अशी भेट दिली, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच ज्याने अवॉर्ड दिलाय
ते आमचेच खास मित्र अर्थात श्री प्रकाश कांबळे मॅन फ्रॉम बनवटी आणि तालुका आहे मसला जो आम्हाला हसला तो समजा फसला. नक्कीच प्रकाश सरांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच साठी परफ्यूम देण्यात आले. हा ब्रँड आहे त्यांचा आणि आमचे खास सुजित टाकले यांच्या हस्ते आमच्या प्रकाश कांबळे सरांचा शाल श्रीफल मायेची शाल सन्मान चिन्ह आणि फुलपगुच्छ आमचे सुजित टाकले यांच्या हस्ते देण्यात येत आहे. नक्कीच आमचे खास मित्र अपना यार बचपन का प्यार प्रकाश कांबळे मॅन फ्रॉम बनवटी. नक्कीच आमचा दोघांचाही तालुका आहे मसला जो आम्हाला हसला तो समजा फसला. नक्कीच एक बिग नेम बिग फेम ओव्हल मैदान असू दे आझाद मैदान एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे सिक्सर किंग म्हणून बनवटी गावची जाणे आपल्या